मिळाले खा, म्हातारी झाली उभी अंडे कोंबडी झालं कापून खा. कशाला एवढं डोकं चालवायला? 6B आली का युरेसिल आली, कोंबडी आली का अंडा आली. अजून हे प्रश्न विचारते, मला सांगा, ज्या वेळेला पहिल्यांदा तुम्ही आता आपले लिओसिन बरोबर लिओसिन बरोबर पोटॅश आणि फॉस्फेट द्या, 13:45 सारखा फॉस्फेट द्या, त्याच्याबरोबर एखादं 45 सारखं बुरशीनाशक किंवा साखर टाका. 2 दिवसांना पुन्हा आपण 6B फवारतो. म्हणजे सटकींच्या काळानंतर किंवा सटकीन लागल्यानंतर 2 दिवसांना ज्यावेळेला आपण 6B फवारतो, तो 6B 15 ते 20 ppm चा स्प्रे घ्या. पहिला 15 ppm घ्या फवारण्याचा पहिला स्प्रे. त्याच्याबरोबर कॉम्बी मायक्रोन्यूट्रन आणि मॅग्नेशियम सल्फेट द्या. त्याच्याबरोबर गरज असेल तर एखादं कीटकनाशक बुरशीनाशक त्यातच घाला, काय अडचण येत नाही. आमची प्रॅक्टिस आहे, आम्ही रोज ट्रॅक्टरने बोलतो. आणि पुन्हा 2 दिवसानं तिसरा स्प्रे युरेसिल. 6B अगोदर मारा, युरेसिल नंतर मारा. याचं कारण 6B ही पेशींचं विभाजन करायचं काम करत असतं आणि सायटोकायनिन निर्मिती करायचं काम वेल्याअंतर्गत 6B करतो. ज्यावेळेला पेशींचं विभाजन झाल्यानंतर, झाडात पानात पेशींचं विभाजन म्हणजे वाढ झाल्यानंतर युरॅसिल का मारायचं आहे 6B नंतर? तर युरॅसिल ही RNA आणि DNA ची डेव्हलपमेंट करत असतं. रायबोन्यूक्लिक ऍसिड आणि डायरायबोन्यूक्लिक ऍसिड ची निर्मिती करत असतं. त्यावेळेला तुमच्या पेशींची संख्या आधी वाढली पाहिजे, म्हणून 6B अगोदर आणि नंतर युरॅसिल केला पाहिजे. ही त्याच्या मागचं सायन्स आहे. काय बघा, बरीच असं मला ऐकायला मिळते की दोन्ही एकत्रच टाकते आणि घड येते म्हणून सांगते. चुकून ती घडबिड आला असते, उष्णता बिष्णता दुष्काळी नाव पडल्यावर ती दोन्ही एकत्र देते. ओळखायचं घेऊन कडे आचार्य करायच्या मापाचा आहे, घेऊन काय कडे कन्सल्टन्सीच्या मापाचा नको. आचार्य म्हणजे काय सगळे एखादच घालायचं, त्याला पुन्हा म्हणायचं मसाले भात झाला, हळद मसाला ह्यावर घालायचं, कोणा सांगायचं काय मसाले भात. तसं ही 6B युरॅसिल एकत्र राहतात. म्हणजे ह्याचा मोड ऑफ ऍक्शन काय आहे युरॅसिलच्या, 6B मोड ऑफ ऍक्शन काय आहे? काय नाही, फक्त म्हणजे आम्हाला रिझल्ट आला, तो आपल्याचे रिझल्ट आहे. त्या झाडाला असलं काहीतरी उलट सुलट फवारून ट्रेस मध्ये आणू नका. हा भाग एक झाला. लिओसिल 6B युरॅसिल 2-2 दिवसांबरोबर स्प्रे घ्या, तुम्हाला त्याचा परफेक्ट रिझल्ट मिळेल. त्याच्याबरोबर तुम्हाला मी पहिल्यांदा काय सांगितलं, लिओसिल बरोबर पोटॅश फॉस्फेट घ्या, नायट्रोजन 13:45 वगैरे 0 पाहून घ्या, म्हणजे NPK घ्या फवारण्यात. दुसरं 6B बरोबर तुम्हाला कॉम्बी आणि मॅग्नेशियम सल्फेट सांगितलं. का? मायक्रोन्यूट्रनची पण गरज आहे, मॅग्नेशियमची पण गरज आहे. आणि तो मॅग्नेशियम आता एवढा गेला पाहिजे 6B बरोबर 3 ग्रॅम पर लिटर, म्हणजे पुढं पानं कडा पिवळ्यावर वाट्या व्हायचं प्रमाण कमी राहतं. तुम्ही म्हणता त्यावेळेला पोटॅश कमी आहे, नुसता पोटॅश नाही, पोटॅश मॅग्नेशियमचा रेशो बिघडला की जून महिन्यातला पहिला पाऊस पडला की वाट्या तयार व्हायचं प्रमाण होतं. त्याच्या मागचं ही लॉजिक आहे की मॅग्नेशियम आतापासूनच द्या, 6B बरोबर कॉम्बिनेशन द्या, सगळी न्यूट्रिएंट गेली सूक्ष्म अन्नद्रव्य. युरॅसिल बरोबर बोरॉन कॅल्शियम जाते, कारण बोरॉन हा युरॅसिल बरोबर का पाहिजे, तर बोरॉन हा RNA DNA सारखीची डेव्हलपमेंट चांगलं करणारे अन्नद्रव्य आहे. म्हणून युरॅसिलचा रोल तोच आहे. युरॅसिल बरोबर बोरॉन द्या. आणि ज्या वेळेला तुमच्या 6B बरोबर तुम्ही 6B मारल्या अगोदर 2 दिवसाने 48 तासानं पेशींचं विभाजनाची क्रिया वेल्याअंतर्गत वाढते. आणि पेशी विभाजन होत असतं त्या वेळेला त्या पेशीला कॅल्शियम कमी पडतो, म्हणजे तुमच्या युरॅसिल मध्ये कॅल्शियम गेला की त्या पेशीला कॅल्शियम मिळाला विभाजन झाल्यानंतर
तर तुमच्या वेळेनंतर विकृत्या तयार होत नाही. म्हणून 6 या अगोदर मारा आणि नंतर युरियासिड मारा आणि अशी कॉम्बिनेशन तुम्ही त्याच्याबरोबर त्या न्यूट्रिशनची मग तुमच्या बागेला ह्या पद्धतीने चला घड कसं येत नाही ती आपण बघू. समस्यामुक्त द्राक्षबाग, कमी खर्चात द्राक्षबाग होऊ शकते ह्या पद्धतीने. ह्याच्यात 6 चा आणखी एक असा अभ्यास दिसून आलाय. प्रति एकर आता 6 च्या काही किमती लय नाही. ह्याच्यात तुम्ही ड्रीप मधून पर एकर 5 ते 10 ग्रॅम 6 चा वापर एखाद्या खताबरोबर करा. त्याच्याबरोबर शक्यतो ह्युमिक फुलविक शिवरी द्या. ह्युमिक फुलविक शिवरी देणं उन्हाळ्यात गरजेचं आहे. त्याच्याबरोबर तुम्ही द्या. तुम्हाला पांढऱ्या मुळ्या चांगल्या निघालेल्या दिसतील असं आमच्यातल्या प्रयोगातून आम्हाला दिसून आलं. पण कीटकनाशक प्रयत्न देऊ नका. त्याच्याबरोबर तुम्ही IBA दिलं तरी चालतं, पण 6 बरोबर देऊ नका. IBA 2 ग्रॅम पर एकर एखाद्या खताबरोबर फॉस्फेटयुक्त खताबरोबर पुन्हा 2 दिवसानं 2 ग्रॅम पर एकर IBA द्या. पण बोध हा झाकलेला असला पाहिजे. उन्हाळ्यात आपण बोध झाकत नाही. जेवढं मल्चिंग चांगलं असेल तेवढं तुम्हाला त्याचा फायदा. पांढरी मुळी ऍक्टिव्ह व्हायला जेवढी पांढरी मुळी ऍक्टिव्ह होईल तेवढा तुमच्या डोळ्यात 100% घड भरला जाईल. साईज वाज घड भरला जाईल. आणि साईज वाज घड भरला तर गाडीतलं आपलं पित्त चांगलं झालं तर तुमची बाग गळ मुलीला बरी पडत नाही. पुन्हा मी सांगतो, गळ मुलीचं रहस्य कुठं जात नाही, घराचा साईज कुठं जात नाही तर एप्रिल छाटणी. ही गोष्ट लक्षात घ्या. न्यूट्रिशनल मॅनेजमेंट मी सांगितलं